नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय दरिबडची पंचायत समिती गणामध्ये. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झालेली आहे. अंतिम टप्प्यात आपण आता आलेलो आहे. येणाऱ्या दिनांक 7 तारखेला या ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरिबडची पंचायत समिती गणामध्ये या परिसरातील युवा नेते माननीय आप्पासाहेब थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं उमेदवारी दाखल करून गेल्या 8 दिवसापासून प्रचाराची जोरदार रणधुमाळी या ठिकाणी सुरू केलेली आहे. गेले 15 ते 20 दिवस या मतदारसंघामध्ये सातत्यानं विकासाचं एक अजेंडा घेऊन या परिसरामध्ये त्यांनी सातत्यानं काम करतायत. रस्त्याची कामं असतील, पिण्याच्या पाण्याची कामं असतील किंवा वेगवेगळे जे शेतकऱ्यांना जे अनुदान मिळते त्याची कामं, अनेक कामं त्यांनी या मतदारसंघामध्ये राबवलेली आहेत. गेल्या वेळच्या पंचायत समितीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र थोडक्यात अगदी कमी मतामध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र तरीसुद्धा न डगमगता गेल्या 5 ते 7 वर्षापासून सातत्यानं या मतदारसंघामध्ये त्यांनी संपर्क ठेवलेला आहे. युवकांची एक मोठी फळी त्यांच्या बरोबर आहे. आज ते रात्रंदिवस प्रचारामध्ये या ठिकाणी फिरत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक जे माजी मंत्री आहेत महादेवजी जानकर साहेब, आज त्यांना दरिबडची मतदारसंघातील सर्व उमेदवारांना रासपचा पाठिंबाही त्यांनी आज दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीत विजयाच्या दिशेनं त्यांची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. थोरासाहेब नमस्कार. नमस्कार. दरिबडची पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या वतीनं तुमचा कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे सध्या? आता सध्या राष्ट्रवादी आणि रासप यांच्या वतीनं आम्ही ही प्रचार चालू आहे आमचा. तर आम्ही अगोदर सांगितलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या युतीतनं निवडणूक लढवायची, पण काही कारणास्तव ती युती तुटली. त्यामुळं आता स्वतंत्र लढत आहे आणि लोकांचा मतदारांचा मोठा प्रतिसाद आहे आणि लोकांचं चांगली भावना, म्हणजे चांगल्या भावनेनं आमच्याकडे पाहत आहेत. म्हणजे लोक विश्वास ठेवून आपल्याला मतदान करण्याची इच्छा आहे लोकांची. गेल्या वेळेस सुद्धा तुम्ही निवडणूक लढवत होता, अगदी कमी मतात तुमचा निसटता पराभव झालेला आहे. तरी सुद्धा न डगमगता तुम्ही पुन्हा नव्या जोमानं गेले 7 वर्ष काम करताय. कशा कशा पद्धतीनं तुमच्या भागातल्या समस्या आहेत? आम्ही मागच्या वेळेस काही थोड्या मतात आमचा पराभव झाला, तर ह्या वेळेस ती भरून काढू आपण यावेळेला. सगळ्या मतदारांची एक भावना आहे, मागच्या वेळेला तुमचा थोडक्यात पराभव झालाय, त्यामुळे यावेळेला सगळ्यांनी मदत करू असं आश्वासन आपल्याला दिलंय. सगळ्यांची कुठल्या समस्या आहेत भागातल्या समस्या आहेत? शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे. या सगळ्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. तर पहिल्यांदा शिक्षणावर भर द्यायला पाहिजे आपण. रस्ते चांगले पाहिजेत, वीज पाहिजे, लाईटची अडचण आहे. परत शेतकऱ्यांची शेततलाव म्हणा, घरं म्हणा, परत नाला बिल्डिंग असू दे, बंधारे असू दे, हे सगळ्या कामात आपण काम केलं तुम्ही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सध्या जर बघितलं तर तुमच्या दरिबडची पंचायत समिती गणामध्ये अनेक जिल्हा परिषद मराठी शाळा आहेत, कन्नड शाळा आहेत. त्या शाळांच्या इमारतीची अवस्था बिकट आहे. अनेक शाळेमध्ये शिक्षक नाहीत. ह्या इमारती चांगल्या झाल्या पाहिजे, लोकांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गुणवत्ता वाढली पाहिजे, शाळा सगळ्या मॉडेल स्कूल झालं पाहिजे. यासाठी काय प्रयत्न करणार आहे तुम्ही? हो, ह्यासाठी प्रयत्न करावाच लागेल. कारण आतापर्यंत ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांनी कुठे शिक्षणासाठी काही काम केलं नाही, किंवा रस्त्यासाठी कुठे काही काम केलं नाही, आरोग्यासाठी काही काम केलं नाही. त्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे. कारण शिक्षण जर झालं, शिक्षणात जर आपण सुधारणा केली शिकेल तो टिकेल. आणि शिक्षणात जो पुढे जाईल तोच टिकणार आहे आता ह्या जगात. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शिक्षण ही महत्वाचं आहे आणि शिक्षणावर आपण भर द्यायचं आहे. सगळ्या जिल्हा परिषद शाळेला व्हिजिट दिली तुम्ही? हो, दिली की. काही शाळेमध्ये शिक्षकांची सुद्धा संख्या कमी आहे. यासाठी काय करता येईल? आता काय झालं विषय, आता ह्या सगळ्या शाळेत, बऱ्याच शाळेत शिक्षकांची बरीच कमतरता आहे. कारण आता 4 शिक्षक लागणार आहेत, तिथं 3 शिक्षक आहेत. 6 शिक्षक लागणार आहेत, तिथं 4 शिक्षक आहेत. बऱ्याच ठिकाणी शिक्षक कमी आहेत. तर त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून आपण शिक्षक तिथं अवेलेबल करण्याची व्यवस्था करू, असं करूया. तर एकंदरीत या भागात जर बघितलं तर अजूनही रस्त्याची अवस्था बिकट आहे. तुमचा मतदारसंघ हा अगदी जत तालुक्याच्या पूर्व भागातील मतदारसंघ आहे, सीमेलगतचा मतदारसंघ आहे. अजूनही रस्त्याची अवस्था बिकट आहे. काय करता येईल?
तर आता त्यासाठी आपल्याला रस्त्याचं मी आता मागच्या वेळेस पण PWला वगैरे सांगून ते आमचा मधला रस्ता खडनाळचा ती PWला नोंद करून ते खडनाळ ते संक रस्ता डांबरी करून घेतला, पाठपुरावा करून त्याचा. तर आम्ही ग्रामपंचायत आमच्याकडे असताना बरीचशी कामं केली. आजपर्यंत जी ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून जेवढी कामं झाली नाहीत तेवढे आम्ही 5 वर्षात कामं करून दाखवली लोकांची. कुठल्या वाडी वस्तीवर एक काम केलं नाही असं कुठलं राहिलं नाही आपल्या गावात. सगळी कामं केलीत आपण. तुमचे अगदी संघ ते खंडाळ रस्ता सुद्धा चांगला झाला. हो, चांगला केला ती. कारण आम्ही त्या पाठपुरावा करून ते रस्ता करून घेतला. आज जर बघितलं तर शेती हा आपल्या प्रमुख व्यवसाय आहे, त्याबद्दल जोडधंदा आहे. तर शेतकऱ्यांना काही घरकुले मिळाले पाहिजेत किंवा शेळ्या मेंढीचे प्रकरण झाले पाहिजे, कुक्कुटपालनासाठी अनुदान आहे, यासाठी काय तुमच्या डोक्यात आहे? कसं आहे, आता शेतकऱ्यांना बरीच कामं करायची गरज आहे. कारण शेतकरी सुधारला तरच देश सुधारेल ही भावना ठेवून आपण शेतकऱ्यांना घरकुल मिळालं पाहिजे. परत दुसरी गोष्ट शेततलाव मिळालं पाहिजे, फेरी मिळाल्या पाहिजेत, काय ट्रॅक्टर मिळाला पाहिजे, ट्रॅक्टरांची अवजारे मिळायला पाहिजेत, कडबाकुटी जनावर मिळतात का सध्या? आता सध्या नाहीच ना, आता सध्या काही मिळत नाहीत. राज्यकर्त्यांनी काय केलं नाही काय नाही केलं ना आतापर्यंत. काय पंचायत समितीला काहीच मिळालं नाही, कुठल्या शेतकऱ्याला काय मिळालं नाही. आता फक्त ते कृषी विभागाकडून थोडेसे मदत झाली, पण पंचायत समितीकडून किंवा जिल्हा परिषदकडून आतापर्यंत काही मिळालं नाही. तर शेतकऱ्यापर्यंत ही सगळ्या योजना आपण पोहोचवायला पाहिजेत. तुमच्या भागामध्ये पंचायत समिती गणामध्ये जवळजवळ 100 ते 150 महिला बचत गट आहेत. होय. त्या बचत गटाच्या माध्यमातून काही बचत गट महिला बाजरीच्या भाकरी असतील किंवा शेंगाचे लाडू असतील, लोणचे असतील, पापड असतील, हे तयार करून बाहेर पाठवतात. तुम्ही त्या बचत गटासाठी काय तुमच्या डोक्यात आहे, म्हणजे काय करू शकताय? बचत गट आता बरेच बचत गट आहेत आमच्या गावात, पण बचत गट आहेत, करजगेला आहेत, भिवरगेला आहेत. ते आता बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट तयार करतात, भाकरी तयार करतात, लोणचं तयार करतात, परत राजगिराच लाडू तयार करतात, ते बाहेर विकतात. त्याने बचत गटाला फायदा आहे त्याचा. चांगलं काम आहे त्यांचं. ह्या बरोबर जर बघितलं तर तुमच्या भागामध्ये द्राक्ष आणि डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्षावरती बेदाणे तयार होतात. तर राज्य सरकारकडे एक अशी योजना आहे की जे चांगले शेतकरी आहेत त्यांना परदेशात मोफत घेऊन जायची योजना आहे. यासाठी जर तुम्ही निवडून आला तर काही शेतकऱ्यांना तुम्ही परदेशात घेऊन जाऊ शकता. कारण ही आता राज्य शासनाची योजनाच आहे. कारण जे शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करतात त्यांचा कुठेतरी पुरस्कार मिळतो. त्यांना म्हणजे तंत्रज्ञान माहित पाहिजे, त्यातलं तंत्रज्ञान, तिथं शेती कशी करली जाते त्या पद्धतीने आपल्या इथं शेती केली पाहिजे आणि शेतकरीवर कसा पुढे गेला पाहिजे याच्यावर आपण भर देऊ. यासाठी तुमचा प्रयत्न राहील. यासाठी आमचा प्रयत्न राहील. तर एकंदरीत दरिबडची पंचायत समिती गणामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून तुम्ही प्रचार करताय. होय. सकाळी किती वाजता बाहेर पडताय? सकाळी आम्ही 6 वाजता बाहेर पडतोय. तुमच्याबरोबर किती कार्यकर्ते असतात? आमच्या गावातले आणि आमच्या म्हणजे दरिबडची गणातले बऱ्यापैकी सगळे कार्यकर्ते असतात. सकाळी बाहेर पडतात. सकाळी बाहेर पडतो. नाश्ता कुठे घेताय? सकाळी नाश्ता जाईल तिथं कार्यकर्ते दुपारी जेवण पण तिथंच. रात्री किती वाजेपर्यंत प्रचार करताय? रात्री 8-9 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर परत मानी कार्यकर्त्यांना भेटणे किंवा मेळावे घेणे. ह्या वेळेला जर बघितलं तर मेळावे एकदम कमी आहेत आणि आता कमी 2-3 दिवस राहिलेत. ह्या 3 दिवसामध्ये कसं नियोजन आहे तुमचं? आता कारण कसं झालंय, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार हे काही विमानाच्या अपघातामुळे त्यांचे निधन झालं. त्यामुळं आमच्या प्रचार सभा 1-2 दिवस त्यावेळेला पण आम्ही थांबवलं होतं आणि बाकीच्यांनी पण बऱ्यापैकी सभा कॅन्सल केलं. त्यामुळं आता कार्यकर्त्याच्या जीवावरच चालू आहे. कार्यकर्त्याच्या जीवावरच आमचं सगळं चालू आहे. राष्ट्रवादीला मत म्हणजे अजित पवार साहेबांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या बाबत सहानुभूती आहे लोकांच्या मध्ये. लोक निश्चितपणे तुम्हाला मदत करतील. हो. अजित पवार साहेबांची जी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि आमचा बी म्हणजे मतदारांना पोचतो आम्ही तिथं. त्यामुळं चांगला प्रतिसाद आहे. आजच तुम्ही दुपारी तुमचे जे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महादेव जानकर साहेब, जे माजी मंत्री आहेत, त्यांची तुम्ही भेट घेतली. त्यांनी काय तुम्हाला सूचना दिल्या? राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब आले होते आज जतला. तर त्यांनी सांगितलं चांगला प्रचार करा. आमचा दरिबडची गटामध्ये राष्ट्रवादीला आमचा पाठिंबा आहे म्हणून त्यांनी सांगितलं साहेबांनी. आणि तुम्ही प्रचाराला लागा आणि माझे पण जे काय असतील तर त्यांना मी सांगतो आणि असं सांगितलं त्यांनी.
एकंदरीत आता तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहे ह्या 2-3 दिवसामध्ये? आता मत मतदारांना आव्हान काय करणार आहे सगळ्या तुमच्या मतदारांना? आता मतदारांना म्हणजे आमचं घड्याळ हे चिन्ह आहे, त्या घड्याळ चिन्हावर मतदान करून तिन्ही शेटा दोन्ही आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची शेटा निवडून आणण्यासाठी आम्ही मतदारांना सांगू, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. हे होते दरिबडची पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे उमेदवार माननीय आप्पासाहेब थोरात यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अगदी प्रचार करत असतानाच आज आपण अचानक त्यांची या ठिकाणी प्रचार करता करता भेट घेतलेली आहे आणि थोडा वेळ थांबून आपल्याला या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिलेली आहे. एकंदरीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्याचा अगदी काटावरती पराभव झालेला आहे. पराभवाने खचून न जाता अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 7 ते 7.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. युवकांचं एक मोठं संघटन केलेलं आहे, महिला बचत गट स्थापन केलेला आहे, तर ग्रामपंचायत असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्या किंवा राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांचा पाठपुरावा या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेला आहे. अगदी गावगाड्यापर्यंत विकास कसा नेता येईल याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. त्यामुळं येणाऱ्या आता 7 तारखेला मतदान होणार आहे. अगदी वेळेत वेळ काढून तुम्ही येऊन आम्हाला या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल TV1 मराठीकडून तुम्हाला मी पुढील तुमच्या कार्यात शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.